भारतामधील उत्तर प्रदेश राज्यात असणाऱ्या आग्रा या शहरामध्ये असणारा हा भुईकोट किल्ला यास जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे। याला लाल किल्ला म्हणतात, रेड फोर्ट म्हणतात, आग्र्याचा किल्ला म्हणतात। तर जगप्रसिद्ध असा ताजमहल, ज्याला आपण जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य असंही म्हणतो, ते इथून फक्त 2.5 किलोमीटर अंतरावर आहे। आणि या किल्ल्यालाच काही इतिहासकार 4 भिंतींनी घेरलेली प्रसाद महल असंही म्हणतात। तर आमचा ताजमहलचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, आणि नसेल बघितला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तर ताजमहल बघितल्यानंतर आमची फ्लाईट उशिराची होती, त्यामुळे आम्ही विचार केला चला आपल्याला वेळ आहे तर आपण आग्रा फोर्ट बघायला जाऊ म्हणून। पण इतकाही वेळ नव्हता की आम्ही स्वतः एक्सप्लोर करू, म्हणून आम्ही गाईड घेतला आणि गाईडच्या सोबत आम्ही लाल किल्ला बघायचं ठरवलं। तर चला आपण बघूया आता कसा आहे हा किल्ला। कुंड ओके ओके जकूजी है। हाँ हाँ हाँ, राजा महल के अंदर ये आखिरी से बना हुआ है विदाउट एनी जॉइनिंग इंक्लूडिंग इसका। ये 3 स्टेप इसके अंदर है, 2 स्टेप ये सामने है। सिंगल पीस एक गुलाब जल है ना, इत्र खुशबू वाले गुलाब जल से भरा रहता है। जहांगीरचा बाथटब तर तुम्ही बघितला, पण आता इथे राहत कोण कोण होतं तर जे भारताचे मुघल सम्राट आहेत, बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहां आणि औरंगजेब, हे इथे राहत होते आणि इथूनच ते पूर्ण भारतावर शासन करत होते। तर दिल्ली सल्तनतचा पहिला सुलतान सिकंदर लोदी यांनी सगळ्यात प्रथम आग्र्याची यात्रा केली आणि त्यांनी या किल्ल्याची दुरुस्ती 1504 मध्ये करून घेतली आणि या किल्ल्यात काही काळ तो राहिला सुद्धा होता। आणि सिकंदर लोदीने याला साधारण 1506 मध्ये राजधानी असं बनवलं आणि मग इथूनच पूर्ण शासन केलं आणि त्याचा मृत्यू सुद्धा याच किल्ल्यात झाला। आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलाने इब्राहिम लोदीने पण 9 वर्षापर्यंत, म्हणजे पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये त्याचा मृत्यू झाला, तर तोपर्यंत त्यांनी इथूनच त्याची गादी सांभाळली। हा किल्ला बनवण्यासाठी किती वर्ष लागली हे तुम्हाला माहिती आहे का? तर 14,44,000 कारागीर हे बनवण्यासाठी लागले आणि हे पूर्ण काम करण्यासाठी 8 वर्ष लागली आणि 8 वर्षानंतर हा किल्ला तयार झाला। आणि याचं बघा, इथून लाल किल्ल्यावरून ताजमहल दिसत आहे। हा, हे बघा इथं स्वस्तिक आहे। हा, आता या बाजूनी आपण बघितलं ना तर हे ओपन आहे। आता आपण दुसऱ्या साईडनी बघू, तिकडं आशुतोष आहे आणि बघा तुम्ही इथं क्लोज आहे। कुठे परत काय बरोबर, ते तसं आर्किटेक्चरच आहे तसं। आणि त्यावेळी सुद्धा शहाजहानचं त्याच्या मुलीवर असणारं प्रेम आणि तिच्यासाठी तिने डोलीच्या शेपमध्ये बांधलेली इथं रूम तुम्ही बघू शकता, किती छान तो डोलीचा शेप दिसत आहे। आता इथून बघा तुम्हाला ताजमहल केवढा दिसतोय। आता रेड फोर्ट वरूनच दुसऱ्या ठिकाणाहून ताजमहल तुम्हाला दाखवते, बघा केवढा दिसतोय ते, तुम्हाला डिफरन्स कळेल। इट्स जस्ट अ डिल्युजन। इथून बघा ताजमहल केवढा दिसतोय आणि मगाशी बघा केवढा दिसत होता। जस्ट इथून बघा किती मोठा दिसतोय आणि मगाशी मी दाखवलं ती लहान दिसत होता।
शहाजहान जो अकबराचा नातू होता त्यांनी आपली जागा प्रस्थापित करण्यासाठी किल्ल्यातील काही इमारती नष्ट केल्या, ज्यात आजही आग्रा किल्ला दिसून येतो. शहाजहानच्या आयुष्याच्या शेवटी त्याचा मुलगा औरंगजेब त्याला किल्ल्याच्या मुस्लिम बुर्जात ठेवत असे आणि जिथून शहाजहान ताजमहल पाहत असे. आणि इथलं आर्किटेक्चर जर तुम्ही बघितलं तर अतिशय अप्रतिम असं आर्किटेक्चर आहे आणि नक्षीकाम म्हणजे त्यावेळीसुद्धा किती सुंदर आणि कोरीव काम असं केलेलं आहे, तुम्ही बघू शकता खरंच. आणि जसे ताजमहालवरती जर तुम्ही ताजमहालचा माझा व्हिडिओ बघितला असेल तर त्यावेळी जसे ते स्टोन्स चिपकवले होते तसेच सेम इथंसुद्धा गोल्डन कलरचं तुम्हाला दिसत असेल, पण बरेचसे काही जणांनी नेलेले आहेत त्यामुळे दिसत नाहीत. खरंच हा महल बघताना लक्षात येतं की काय रॉयल लाईफ होतं या लोकांचं, जबरदस्त. शीश महल बघायला चाललो आता. मुघले आझम नावाचा मूवी जर तुम्हाला माहिती असेल तर याचं शूटिंग इथेच झालेलं आहे, याच शीश महलमध्ये. सध्या हा बंद आहे प्रेक्षकांसाठी. ताजमहल बांधणाऱ्या शहाजहानला त्याच्या मुलगा औरंगजेबाने हाऊस अरेस्टमध्ये ठेवलं, ती हीच जागा. आणि इथून ते दिवसातला बराचसा वेळ हा ताजमहल बघण्यामध्ये घालवत होते आणि हीच ती जागा जिथे त्यांची डेथ झाली. लोक खराब करते ते मॅडम, हे रोस्ट होते दिसतो ना मग हे लोकांनी काढून पण दिले असतील. हे देखील रिअल स्टोन्स इथे हे लोकांनी. आणि इथेच औरंगजेबाने शिवाजी महाराजांना कैदेत ठेवलं होतं आणि शिवाजी महाराज त्यातून सक्सेसफुली आपल्या छोट्याशा 9 वर्षाच्या संभाजी महाराजांना घेऊन सुटून आले होते. हा टनेल आहे, याचं डायरेक्ट ताजमहलला पोहोचतो. हा लाल किल्ल्यामध्ये आहे. नमाज पढ़ने आते थे. मीना का मतलब छोटी पर्सनल. ओके ओके बट ये लिखा कैलीग्राफी उर्दू अरबिक लैंग्वेज नहीं, पर्शियन है, ईरानी लैंग्वेज. ऐसा लग रहा है कि नया बना है, अभी बना है. कुछ स्टोन को रिप्लेस है, सफाई वगैरह करते थे, साफ सा दिखता है. वहाँ शूट करने के बाद में यहाँ लगा ये देखिए सर, यहाँ लगा एक क्रैक हो गया ऊपर बाउंस, वो ब्लैक कलर का हॉल है वो सामने. ओके कहाँ ब्लॅक कलर हॉल वो क्या कुठं बॉम्ब तिथं टाकला होता ना, तिथं उडलाय. कुठं. ओके हां हां इथं क्रॅक आलंय का. हां 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 म्हणजे ब्रिटिशांनी हल्ला केला तर ते इथं येऊन इथं क्रॅक गेला आणि तिथं वर हे झालं. त्यावेळी सुद्धा किती छानसे असे सिस्टमॅटिक ऑफिसेस होते बघा. अर्थात या सगळ्याला लॉक आहे पण आपण बघू शकतो बाहेरून की कसे होते म्हणजे सिस्टमॅटिक. आणि हा आहे जनता का दरबार, म्हणजेच इथं जनता येत होती आणि त्यांचे प्रॉब्लेम सांगत होती आणि जे पण त्यावेळचे राजे असत ते राजे त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून घेत असत आणि सॉल्व करत असत, तर म्हणून याला जनता दरबार असं म्हणलं जातं. अंग्रेजी जॉन रसल लिखा है क्या. ओके गव्हर्नर आहेत वाटतं जॉन रसेल गोल्बिया. इथे फिरायला यायचा बेस्ट सीझन कोणता तर येस मोस्टली इथं नोव्हेंबर ते मार्चमध्येच येतात, कारण यूपीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर हाच पिरियड आहे की ज्यावेळी थंडी असते आणि मार्च नंतर परत उन्हाळा चालू होतो आणि गरमी खूप जास्ती असते, त्यामुळं इतकी गर्दी तुम्हाला ही दिसतीये. आणि बाकीच्याही प्लेसेस आहेत जसं फतेपूर सिक्री वगैरे पण आहे, पण इट डिपेंड्स ऑन की तुमच्याजवळ किती टाईम आहे. पण तुमच्याकडे जर कमी वेळ असेल तर ॲटलिस्ट तुम्ही ताजमहाल आणि हा किल्ला या 2 गोष्टी इथे नक्की बघू शकता आणि हा तुम्हाला खूप जास्ती आवडेल कारण खूप छान आहे. तुम्हाला ॲक्च्युअल कळतं की कशा प्रकारचा किल्ला हा आहे ते. मग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.